संपूर्ण कोकणामध्ये शिमगोत्सव सुरुवात झालेली आहे आणि अशातच आपण बघतो की कोकणामध्ये अनेक जे पारंपरिक सण आहेत ते साजरे केले जातात आणि पारंपरिक पद्धती लोकांसमोर येत असतात. त्यात आपण खेड शहरामध्ये आहोत. गेल्या काही वर्षांनंतर अनेक वर्षांपासून पिढीजातपासून एक पारंपरिक पद्धत ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. होळी पौर्णिमेच्या दिवशी मडं काढलं जातं आणि हे मडं संपूर्ण खेड शहरामध्ये फिरलं जातं. नेमकं हे मडं काढण्याची पद्धत काय आहे, त्यामागचं रहस्य काय आहे, ते आपण स्थानिक लोकांकडे जाणून घेऊया. काय सांगाल की कोकणामध्ये ही अनोखी पद्धत फक्त आपल्या खेड शहरामध्येच आहे? आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी मडं काढून संपूर्ण शहरामध्ये फिरवलं जातं, काय सांगाल त्यावर? या ठिकाणी हनुमान मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी होळीच्या दिवशी हुताशनीची प्रेतयात्रा काढली जाते. ही परंपरा आमच्या वाडवडिलांनी जवळपास 100 वर्षापासून ही जपलेली आहे आणि एवढे वर्ष ही परंपरा आज सगळ्यात चालू आहे. यामागं एवढंच आहे की या प्रेतयात्रा काढताना शहरावरती येणारे अरिष्ट, कुठली दुःख आहेत, कुठलं संकट आहे, हे संपूर्ण शहरामधनं मडं फिरवलं जातं आणि ते येऊन आपण ह्या होळीमध्ये दहन करतो. जेणेकरून ह्या सगळ्या शहरावरती येणारी जी काही संकट, दुःख काय असेल ती या प्रेतयात्रेबरोबर ह्या होमामध्ये जळून जाऊ दे आणि खेड शहरातील सर्व नागरिकांना सुखाचे आणि समृद्धीचे दिवस मिळावेत म्हणून तर ही परंपरा जपली जाते. याच्यामध्ये ज्या वेळेला आमचे वडिलोपार्जित हे सगळे करत होते, त्याच्यानंतर आमची सगळी पिढी आज बघितलं तर इथं तरुण पिढी आहे, जेणेकरून हा वारसा पुढच्या काही म्हणजे अनेक वर्ष हे चालूच राहणार आहे की लहान मुलांपासून ह्या प्रेतयात्रेमध्ये सगळे सामील असतात. नक्कीच जर बघायला गेलं तर मोबाईलच्या दुनियेमध्ये सुद्धा आपण आपले पारंपरिक आपले सण नेहमी जपत असतो. जर तुम्ही बघितलं तर जे मडं आहे त्याला पद्धतशीर असे 4 खांदेकरी आहेत आणि पूर्णपणे मड्याचा देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे आणि अक्षरशः जसं मडं जसं आपण नेतो की राम नाम सत्य हे अशा पद्धतीने घोषणा देत आणि रडत हे मडं नेलं जातं आणि जी होळी आहे त्या होळीच्या ठिकाणी हे मडं टाकून दहन केलं जातं. एकंदरीत खेडवरती जे आलेला अनिष्ट आहे ते या मड्यावरती सगळं नष्ट होऊ नये अशी इथल्या स्थानिक खेडवासियांची भावना आहे. कॅमेरामॅन मडवसह मी शुभम खेड.